हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी या महान व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, पौष मास, शुक्ल पक्ष, मंगळवार दिनांक 30 रोजी पुत्रदास मार्त व बुधवार दिनांक 31 रोजी भागवत एकादशी आहे. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणीने ते आचरणात आणा. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. अचानक औषध आले असता केवळ उपवास करावा आणि माळेवेना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरीदारी वा मंदिरात कोठेही घेऊ नका. सदर पुत्रदा एकादशी शिवभक्तांनी तर भागवत एकादशी विष्णू भक्तांनी करावे. मित्रांनो, मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:52 पुत्रदास मार्त एकादशी तिथी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी सकाळ मंगळवारीच 31 तारखेला पहाटे 5:01 संपत आहे. यानंतर लगेच द्वादशी तिथीला अर्थात भागवत एकादशीला सुरुवात होईल. म्हणजे सूर्योदयानंतर बुधवारी 31 तारखेलाच भागवत एकादशी तिथी असणार. भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन दोन्ही दिवशी सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. मंदिरात जाताना मंदिरात लागणारे पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे. मित्रांनो, सतत मानसिक मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः, ओम महालक्ष्मी देवी नमः. लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र व विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता. लक्ष्मीनारायणचा मंत्र व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला आहे. विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे: ओम रुक्मिणी पतियेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात. मित्रांनो, आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा. वरील मंत्राचे हवन आपण दर एकादशीला करत असाल तर अवश्य करा. अग्नी पृथ्वीवर हजर असल्यास नव्याने सुरुवात करा. पुढे सातत्य न ठेवल्यास दोष लागू शकतो. मित्रांनो, यासाठी आपण पंचांग आजचे माझे पाहावे. त्यामध्ये अग्नी पृथ्वीवर हजर आहे किंवा नाही आपल्याला ते कळेल. मित्रांनो, किती काळ वगैरे आहे ते. एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य गंगाजल टाका. गंगा कवच म्हणून स्नान करा. स्नानानंतर 10 वेळा मृत्युंजय मंत्र जप दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला म्हणायचं आहे. भागवत एकादशीला सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ दोन्ही दिवशी करा. दोन्ही एकादशी काळामध्ये चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका. शक्यतो ब्रह्मचर्य पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ वा ऋतुफळे वा त्यांचा रस ग्रहण करावा. फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा. आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास बाटेल. मित्रांनो, रात्री विष्णू सहस्रनाम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करायला काही हरकत नाही. मित्रांनो, एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दोन्ही दिवशी तांदूळ वा तांदळाच्या पदार्थाचे सेवन करावे. मित्रांनो, पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळायचे. क्षमा करा. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर डाळ इत्यादीचे सेवन देखील टाळायचे. उपास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न, वस्त्र, जानवे जोड
तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे मित्रांनो. शिवभक्तांनी बुधवारी सकाळच्या देवपूजेत देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य आपण ग्रहण करून उपवास सोडू शकता. पुत्रदा एकादशी व्रत नियमांचे तंतोतंत पालन केल्याने होणारी फलप्राप्ती याप्रमाणे आहे मित्रांनो. पुत्र संतान प्राप्ती नावाप्रमाणेच आपल्याला प्रदान करणारी ही एकादशी आहे मित्रांनो. भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे, भगवान शिवाचा आशीर्वाद. यासाठी गतजन्मीचे पाप नाश, पाप जर आपल्या प्रारब्धामध्ये आढळते येत असेल तर ते देखील नाश होते मित्रांनो. मोक्ष प्राप्ती होते. कारण या एकादशीचे दुसरे नाव वैकुंठ एकादशी असे देखील आहे. त्यामुळे मोक्ष प्राप्ती होऊन आपण वैकुंठामध्ये जाऊ शकता मित्रांनो. वाजपेयी यज्ञ फळासमान फळप्राप्ती होऊ शकते. आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना, याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपणासमोर केला आहे. याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे. या पुत्रदा एकादशी या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पुत्रदा एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.